नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आज मी तुम्हाला कल्याण येणे राहणारा स्वामींचे परमभक्त असणारे स्वामी सेवेकरी ताई सो गीता मराठे या ताईंचा अत्यंत रोमांचक, अंगावरती शहारे आणणारा दिव्य अनुभव सांगणार आहे. छोटंसं घर पण मोठी स्वामी सेवा, आणि त्या स्वामी सेवेने आयुष्यात घडलेली एक मोठा चमत्कार. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उघाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. मी सो गीता 2016 पासून मी स्वामी सेवा सुरू केली आणि माझ्या आयुष्यातील गती वाढतच गेली. एकदा सहज मैत्रिणीसोबत स्वामी मठात गेले. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर त्या मठातच स्वामींचे काही ग्रंथ, फोटो, साहित्य अशा सर्वच विकायला होते. त्यात एक स्वामींचा फोटो माझ्या मनात खूप आवडला आणि मग मी ते खरेदी करून घरी आणला आणि तिथूनच या सेवेची सुरुवात केली. दररोज 7 मणी स्वामी समर्थ जप, 11 वेळा तारक मंत्र, 3 मध्ये स्वामी सारामृत, 17, 18 आणि 21 असे हे 3 अध्याय गुरुचरित्रातील अशी माझी रोजची नित्य सेवा 1 वर्ष पूर्ण झालं. खरं तर आम्ही कल्याणला एका कॉलनीत राहत होतो. खूप छोटीशी कॉलनी पण हक्काची होती. माझ्या सासऱ्यांनी खूप आधीपासून तिथे रूम खरेदी केली होती, ज्यामध्ये आता सासरे नव्हते, पण माझे पती आणि माझी 2 मुलं असं मी सर्वच राहायचो. मुले शाळेत गेले की नवरा कामावर जायचे आणि मग त्यानंतर घरात शिकवण काम करायची. सगळे छान दिवस सुरू होते. छान नित्य सेवा सुरू होती. मात्र एके दिवशी आमच्या घरावर मोठे वादळ आले. एक पोस्टमन काहीतरी इन्व्हॉल्व देऊन दारावर उभा होता. तो इन्व्हॉल्व माझ्या हातात देऊन निघून गेला. जेव्हा ते इन्व्हॉल्व जशी उघडून पाहिले तर ती सरकारचे म्हणजे गव्हर्नमेंटचे होते. ज्यात नोटीस होती, ज्यात आम्हाला सूचित केली होता, ही जागा गव्हर्नमेंटची आहे. ही जागा जिथे तुम्ही राहत आहात ती अनधिकृत आहे आणि त्यामुळे ही कॉलनी आम्हाला सोडायला सांगितली होती. खरं तर हा खूप मोठा धक्का होता. आता काय करायचे, कुठे जायचे काहीच कळत नव्हते. मी दुसऱ्याच दिवशी माझ्या पतीला सकाळी ती नोटीस दाखवली. खरं तर ती नोटीस बघून त्यांना खूप मोठा धक्का बसला, ज्यामुळे त्यांच्या मेंदूवर ताण देखील आला. त्यांच्या पाठीसुद्धा आजारपण सुरू झाले. पण कॉलनीतील सर्वच लोकांना ती नोटीस होती आणि सगळ्यांनाच रूम खाली करण्याची सक्ती होती. आमची हक्काची जागा आमच्या डोळ्यासमोर निसटून जात होती. आम्ही कोर्टात केस उभी केली. 6 महिन्यांची मुदतवाढ घेतली. मात्र वर्ष निघून गेला, पण निकाल काही लागेना. आता स्वामीवर सर्व काही सोडलं होतं. वर्षानंतर निकाल आला आणि आम्हाला रूम खाली करावा लागला. मग त्यानंतर सगळे लोक तिथून निघून गेले. आम्ही आमच्या मूळ गावी गेलो, जे वेळापूर येथे आहे. मग आता तिथे गेल्यानंतर आमची शेती जमीन तेच सांभाळायचा आम्ही विचार केला. खरं तर आमच्या गावात आमचं एक छोटंसं घर, खरं तर घर म्हणता येणार नाही, एक झोपडी होती. आता पावसाचे दिवस, मुलांना तिथे कसे ठेवायचे हा सर्वात मोठा प्रश्न. ते झोपड्या आम्ही मोडलं. माझ्या कानातलं, माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र मी विकलं आणि आलेल्या पैशामध्ये आम्ही 8 बाय 10चे एक छोटेसे रूम बांधले. मुलांना सरकारी शाळेत टाकले
आता त्याच रूममध्ये बसून मी शिवणकाम करत होती. नवरा सगळ्याच ठिकाणी काम शोधत होते, पण त्यांना कुठेच नीट काम मिळत नव्हते. आठवड्यातील 2 ते 3 ठिकाणी काम भेटले आणि ते कुठलेही काम करायचे आणि आलेल्या पैशामधून आम्ही उदरनिर्वाह करायचे. असेच काही दिवस, काही महिने निघून गेले. त्यानंतर माझ्या पतीच्या डोक्यात आपण वडापावचा स्टॉल टाकू असा विचार केला. मग मीही त्यांना सहमती दिली. शिलाई कामातून थोडे पैसे एकत्रित केले. त्यानंतर आम्ही वडापावचा एक स्टॉल सुरू केला. ते वडापावच्या स्टॉलला आम्ही श्री स्वामी समर्थ असं नाव दिलं आणि मग आमचा एक छोटासा स्टॉल सुरू झाला. मी माझ्या शिवणकाम आटपलं की त्यानंतर मी देखील माझ्या नवऱ्याला मदत करायला जायचे. सुरुवातीला 15 दिवस एकही ग्राहक नाही. 15 दिवस आम्ही जे वडे बनवायचे अक्षरशः फेकून द्यायचे. माझ्या पतीचं प्राण्यांवर खूप प्रेम. राहिलेलं सगळं ते प्राण्यांना खाऊ घालायचे आणि जणू काही त्या प्राण्यांमुळे अक्षरशः त्या कुत्र्यामध्ये दत्तगुरूचा आवाज असतो त्या मला सेवा साक्षात कळले. 15 दिवसानंतर साक्षात दत्तगुरूंचे दर्शन झाल्यासारखी झाली. माझ्या पतीच्या स्वप्नात दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज आली. तिथून माझे पती देखील श्री स्वामी समर्थ हा जप सुरू केले आणि त्या 15 दिवसानंतर आमचा वडापावचा धंदा चांगला सुरू झाला. पुढचे 6 महिने हा धंदा बसवायला आम्हाला गेला. त्यानंतर माझ्या पतीच्या हाताची चव सर्वच लोकांना आवडू लागली आणि लोकांची डिमांड वाढू लागली. बाजूलाच एक मोठी कंपनी सुरू झाली. तिथल्या अनेक ऑर्डर येऊ लागल्या. लोकांनी नाश्ता मागायला सुरुवात केली. त्यानंतर काही लोकांनी आमच्याकडून जेवण घ्यायला सुरुवात केली. मग आम्ही छोटासा कॅटर्स सुरू केला. आता मी शिवणकाम कमी केले. दिवसभर मी स्वामींची सेवा करायची. 8x10च्या रूममध्ये मी फक्त स्वामी जप करायची. मी तारक मंत्र म्हणायचे. आता कॅटर्स सुरू केले. असंख्य ऑर्डर येऊ लागल्या. सगळं चांगलं सुरळीत असताना मध्येच मात्र एक मोठी घटना. माझ्या पतीला एक मेजर अटॅक आला. स्वामी कृपेने त्यातून ते वाचवले. मात्र 6 महिने त्यांना पूर्ण बेडरेस्ट होती. आता सगळं माझ्या एकटीवर होतं. या सगळ्यातून आम्ही बाहेर पडायचं होतं. पतीचा आधार आता मलाच बनायचं होतं. मुलांचं शिक्षण करायचं होतं. मी ठाम झाले, निश्चय केला आणि त्यानंतर सगळ्या गोष्टींना जोमाने सुरुवात केली. त्याच दरम्यान मोबाईलवर मला अमितदादांचा ग्रुप मिळाला. अमितदादांच्या ग्रुपमध्ये जॉईन झाले. माझा बऱ्याचशा अडचणी मी दादांना सांगू लागले आणि त्याचवेळी दादांनी मला 6 महिने एक जप करायला सांगितले. हा जप श्री स्वामी समर्थ महाराजांचा होता. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दादा म्हणाले, हा जप आणि त्यांच्यासोबत तारक मंत्र असा दिवसभरातून तो 108 वेळा दररोज कर. 6 महिने तो तारक मंत्रासोबत एक छोटासा मंत्र म्हणाले तर 6 महिन्यात तुझ्या आयुष्यातील सर्व काही अडचण अडथळे दूर होतील, निघून जातील आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. दादांनी सांगितल्याप्रमाणे मी सुरू केले. मला आठवते 108वा तो दिवस होता आणि त्या 108व्या दिवशी माझा व्यवसाय दुप्पटीने वाढला. नवरा अत्यंत ठणठणीत झाले आणि त्या काळामध्ये आम्ही स्वतःचे एक हक्काचे घर असावे असे असणारे आमचे स्वप्न साकार केले. खरं तर आमचं घर बांधण्याची इच्छा होती, पण स्वामींची इच्छा मोठी होती. मटेरियल येऊन पडलं. सगळं काही घराचं काम सुरू झालं. मात्र साधं घर बांधायला घेत असताना 1 वर्षामध्ये या घरात आम्ही बंगला कसं उभारले ते आम्हाला कळलंही नाही. खरं तर आम्ही असं काही केलं नाही. जे झालं ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने झालं. धंदा जसा वाढला तशी इन्कम नफा वाढत गेली आणि
त्यामुळे आज आम्ही 50 लाखाचे स्वतःचा एक बंगला उभारला. आज काहीच कमी नाही. स्वतःची गाडी आहे, मुलं चांगलं शिक्षण घेत आहेत, पतीची तब्येत उत्तम आहे. हे सगळं काही मिळालं स्वामींमुळं. जेव्हा आमच्यात तो कल्याणमधील रूम गेला तेव्हा खरे तर मनाला खूप लागलं. स्वामींना कुठेतरी दोषही देऊ, मात्र पुन्हा स्वामींवर विश्वास ठेवला. स्वामी, तुमच्या मनात काहीतरी चांगलं असेल म्हणून तुम्ही घडवले. कदाचित तिथून आम्ही निघालो नसतो तर आमची प्रगती झालीच नसती. आम्ही तिथे असतो तो आजही फक्त त्या रूममध्ये असतो, पण तिथून बाहेर पडलो. जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं ही पुढे कळालं आणि त्यानंतर मात्र आमचं संपूर्ण आयुष्य बदललं. खरं तर शक्ती अफाट आहे, स्वामी लीला अगाध आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा अत्यंत अद्भुत असा मनाला लागणारा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि पुढच्या अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.